नमस्कार. आज आपण बघणार आहोत छोले मसाला. याआधी मी पंजाबी स्टाईलमध्ये छोले मसाला कसा बनवायचा याची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की शेअर करा. त्याचबरोबर पहा. चला तर मग आज आपण बनवणार आहोत झटपट अशी 10 ते 15 मिनिटात कुकरमध्ये छोले मसाला टिफिनसाठी सकाळी घाई गडबडीत कसा बनवायचा याची डिटेल टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला, प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी चणे घेतलेले आहेत. याला काही ठिकाणी छोले असंही म्हणतात. तर हे मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. इथे मी 1 वाटीचे प्रमाण घेतलेले आहे. 1 मोठी वाटी इथे मी छोले भिजवून घेतलेले आहेत रात्रभर. तुम्ही 7 ते 8 तास व्यवस्थित असे भिजवून घेऊ शकतात. तसेच त्यामधील पाणी काढून दुसरे पाणी यामध्ये मी घातलेले आहे. चला तर मग आता आपण इथे एक कुकर ठेवलेला आहे. कुकर व्यवस्थित गरम झाला की यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल यामध्ये घालायचे आहेत. छोले मसाला करताना एखादा चमचा तेल एक्स्ट्रा घालायचं, म्हणजे त्याला चव व्यवस्थित अशी येते. आता 2 ते 3 चमचे आपल्याला यामध्ये तेल ॲड करायचे आहेत. कुकरमध्ये जेव्हा आपण छोले मसाला बनवतो तेव्हा सेपरेट असे छोले आपण शिजवून घेत नाही. डायरेक्ट आपण कुकरमध्येच मसाल्याला फोडणी टाकून छोले शिजवून घेतो. आता इथे तेलामध्ये आपण 1 चमचा जिरे, तसेच 1 तमालपत्र, त्याचबरोबर मी स्टार फूल यामध्ये घातलेले आहेत. तसेच यामध्ये कंपल्सरी दालचिनीचे 1 ते 2 तुकडे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत. त्याचबरोबर मोठी वेलची यामध्ये घातलेली आहे. दालचिनीमुळे आपला जो छोले मसाला आहे याला खूप छान अशी चव येते. आता हे व्यवस्थित असे तेलामध्ये भाजून झाले की आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे. इथे मी 1 वाटी छोले घेतलेले आहेत, तर इथे मी 1 वाटी कांदा घेतलेला आहे. कांद्याचे प्रमाण सांगायचे झाले तर मीडियम आकारमधले 2 कांदे मी बारीक चिरून इथे घेतलेले आहेत. आता आपल्याला हे व्यवस्थित असे लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. कांदा व्यवस्थित भाजला नाही तर भाजी आपली खूप पानसट होते. त्यामुळे कांदा भाजताना अजिबात कंजूसी करायची नाही. व्यवस्थित असा कांदा लालसर होईपर्यंत भाजायचा, तरच आपल्या ग्रेव्हीला थिकनेसपणा येतो. इथे कांदा थोडासा भाजत आला की यामध्ये मी 1 हिरवी मिरची यामध्ये घातलेली आहे. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. इथे बघा व्यवस्थित असा लालसर कांदा माझा भाजून झालेला आहे. या स्टेजला मी 1 चमचा आलं व लसणाची पेस्ट यामध्ये घातलेली आहे. त्याचबरोबर आता इथे आपण 2 कांदे घेतले होते, तर इथे मी 2 मोठ्या टमाटरची प्युरी घेतलेली आहे. इथे लालसर टमाटे घ्यायचे, म्हणजे खूप छान असा ग्रेव्हीला कलर येतो. आता टमाटरची प्युरी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. त्याचबरोबर टमाटो प्युरीला व्यवस्थित असे तेल सुटोस्तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. प्युरी पण व्यवस्थित भाजून घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण की आपण यामध्ये छोले ॲड केल्यानंतर डायरेक्ट त्याला शिजवून घेणार आहोत. त्यामुळे आपण पुन्हा ते आटवणार नाही. त्यामुळे व्यवस्थित अशी त्याचा जो आंबटपणा आहे तो कमी होईपर्यंत आपल्याला तेल सुटोस्तोपर्यंत टोमॅटो प्युरी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे. व्यवस्थित टोमॅटो प्युरी आपली ही परतून झाली की यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तेल सुटोस्तोपर्यंत टोमॅटो प्युरी व्यवस्थित अशी बघा भाजून झालेली आहे. आता यामध्ये मी 1 चमचा धनेपूड घातलेली आहे. इथे आपण कमीत कमी मसाले वापरून झटपटीत असा हा छोले मसाला करणार आहोत. 1 ते 1.25 चमचा इथे मी लाल तिखट वापरलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. चिमूटभर इथे मी आमचूर पावडर घातलेली आहे. आता हे व्यवस्थित आपण परतून घेऊयात. व्यवस्थित मसाला आपला परतून झाला की यामध्ये आपल्याला थोडीशी हळदपूड घालायची आहे. इथे मी 1/2 चमचा हळदपूड घातलेली आहे. आता इथे आपल्याला कसुरी मेथी हातावर चोळून अशी 1 चमचा आपल्याला कसुरी मेथी यामध्ये घालायची. त्यामुळे काय होतं, छोले मसाला खूप छान अशी चव येते. लक्षात ठेवा, कुकरमध्ये जरी करत असलो तर मसाला भाजून घेणे व व्यवस्थित मसाला बनवणे यामुळे काय होते, छोल्याला व्यवस्थित अशी चव येते. आता हे व्यवस्थित असे परतून झाले की यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर ॲड करायची. तेलामध्ये किंवा मसाल्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली की त्याची चव ही छोल्यामध्ये उतरते. त्याचबरोबर जो त्याला कट येतो
त्याला खूप छान अशी हिरवीगार अशी कोथिंबीर वरती तरंगते, त्यामुळे खूप छान असे दिसायला दिसते. आता यामध्ये आपण भिजवून ठेवलेले छोले यामध्ये घालायचे आहेत. लक्षात ठेवा, मी रात्रभर भिजवलेले पाणी काढलेले आहे व यामध्ये नवीन पाणी घातलेले आहे. तेच पाणी कधीच वापरायचे नाहीतरी खूप आंबट अशी आपली ग्रेव्ही तयार होते. आता छोले घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला पाण्याचं प्रमाण तुम्हाला कितपत ग्रेव्ही थिक हवे किंवा पातळ हवे यावर डिपेंड आहे. आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. तसेच तुम्हाला जर इथं पाण्याचं प्रमाण वाढवायचं असेल तर ह्या स्टेजला तुम्ही वाढवू शकता. त्याचबरोबर थोडासा आंबटपणा टोमॅटोचा कमी व्हावा म्हणून किंचित अशी मी साखर घातलेली आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात. आता याला आपल्याला झाकण ठेवून एक 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला याला काढून घ्यायच्या आहेत. तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्यानुसार तुमची छोले शिजतात हे तुमच्या अंदाजानुसार शिट्ट्यांचे प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकते. मी मध्यम आचेवर एक 4 ते 5 शिट्ट्या याला काढून घेणार आहेत. परंतु शिट्ट्या झाल्यानंतर लगेच कुकर ओपन करायचा नाही. तो व्यवस्थित थंड झाला की मग आपल्याला कुकर ओपन करून घ्यायचा आहे. इथे माझ्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. हे बघा, मस्त असा कलर आलेला आहे. किती छान असा वरून त्याला कटही दिसतोय. त्याचबरोबर आपले छोले व्यवस्थित असे शिजलेले आहेत. हे बघा आहेत. आता आपण चेक करूया आपले छोले व्यवस्थित शिजले आहेत का. लक्षात ठेवा, इथे तुम्हाला जर ग्रेव्ही घट्ट वाटली तर गरम पाणी यामध्ये ॲड करून तुम्ही ती थोडी सैलसरही बनवू शकता. इथे आपण छोले चेक करूयात. हे बघा, मस्त असे आपले छोले शिजलेले आहेत. जास्त अति शिजले नाहीत किंवा कमीही नाहीत. आता काय करायचं, आपल्या ग्रेव्हीला एक संद असा हॉटेलसारखा ज्या ग्रेव्हीला थिकनेस आणायचं असेल तर थोडे आपल्याला पळीने ना छोले थोडेसे मॅश करून घ्यायचे, म्हणजे त्याची चव त्या ग्रेव्हीमध्ये उतरते व खूप चवीला खूप छान असे हे छोले लागतात. आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. जर हे खडे मसाले तुम्हाला खाताना आवडत नसतील तर हे तुम्ही बाजूला काढून ठेवू शकता. हे बघा, आता मी परत गॅस चालू ठेवलेला आहे व याला एक उकळी काढलेली आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर भुरभुरून घ्यायची व आपले हे छोले मसाला रेडी तयार झालेला आहे. टिफिनसाठी एकदम 10 ते 15 मिनिटात झटपटीत होणारा हा छोले मसाल्याची रेसिपी आहे. ही तुम्हाला कशी वाटली झटपट होणारी छोले मसाल्याची रेसिपी हे मला कमेंट करून नक्की सांगा. कोथिंबीर व्यवस्थित भुरभुरून घेतलेली आहे. मस्त अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. ही टिफिनसाठी किंवा संध्याकाळी राईसबरोबर खायला हा छोले मसाला एकदम झटपटीत तयार झालेला आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.